आणि एक सिली कव्हरच्या दिशेमध्ये संदेश पाटील उभे. संदेश पहिला चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजनमध्ये. संदेशांनी फक्त एक धाव मिळेल. संघाची आणि वैयक्तिक स्वतःची धावसंख्येचा श्रीगणेशा केला तो संदेशांनी. एक चेंडू एक धाव. पॉवर प्ले षटकातील दुसरा चेंडू. हवाई हल्ला जातोय मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 3 धावांवरती. मुकेश यांच्या बॅटेतून आलेला तो सुरेख फटका. 2 चेंडू 3 धावा. अमोल आणि लाईन अँड लेंथमध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट आता येत आहेत मुकेश यांना. जास्ती काय फायदा काय झाला नाही तिथे ओव्हर द विकेट येऊन, कारण रिझल्ट तोच येतोय. 2 धावांसाठी पुन्हा जातोय मिड विकेट रिजनमध्ये. 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 5 धावांवरती. 3 चेंडू 5 धावा. या षटकातील चौथा चेंडू. सुरेख असा फटका. क्रॉस बॅटेड शॉट मारण्याच्या प्रयत्नात मुकेश प्रयत्न फसलाय. निर्धावाचा चेंडू येतोय. पहिला डॉट या षटकातील. 4 चेंडू 5 धावा. मिड ऑफच्या दिशेमध्ये खेळून काढलेला. थोडासा अटॅक करायला हवा होता तिकडे फिल्डरने विजेंद्र कोळी, परंतु चेंडू आपल्याकडे येऊ दिला. रिस्क का घेतला नाही. सिंगल जाऊ दिला आणि या एका सिंगलने धावसंख्या जाते 6 धावांवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अमोल यांचा. राईट टर्म राऊंड द विकेट मारा करतायत. समोर आहेत संदेश. पॉईंटच्या दिशेमध्ये जातोय चेंडू. अविनाश कोळी तिकडे तैनात. फक्त एका धावावरती समाधान. एका धावेने षटक संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक. एक षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 7 धावा. बिनगडीबाद 7 धावा. सामना त्वरित सुरू करावा. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. उद्या होणारा पहिला सामना जो होणार आहे तो आहे साई स्ट्रायकर्स विरुद्ध कुंकाई शितलाई वॉरियर्स. बरोबर 3 वाजता दुपारी तो सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे गोलंदाज अमित. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इनर एज लागून जातोय मिड ऑनच्या दिशेत हरेंद्रकडे. एक धाव काय रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाते 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा.
केतन मोकाशी ची फिल्डिंग थोडीशी चेंज करताना दिसत आहेत. सिलिक ओव्हरमध्ये केतन मोकाशी तैनात. आम्ही त्यांचा पुढील चेंडू. सुरेख असा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, 2 धावांसाठी. धावसंख्या जाते बिनगडी बाद 10 धावा. पायाला आदळलाय, जोरदार अपील आणि LBW विकेट इथे घोषित केलेला आहे पंचांनी. याचबरोबर पहिला हादरा, पहिला झटका, मोठा मासा गळाला लागलाय अमितच्या. धावसंख्या झाले 1 गडी बाद 10 धावा. 7 धावांच्या वैयक्तिक खेळीवरून मुकेश LBW आउट होऊन परत आहेत. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जातोय जितू. उजव्या हाताचे आणखीन एक उत्कृष्ट असे फलंदाज अमितचा सामना करतील. लेग साईडला टाकला चेंडू, लेग फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 12 धावांवरती. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, म्हणजे 10 चेंडूमध्ये 12 धावा जमा केल्या आहेत. 1 गडी बाद तन्ने 11 या संघाच्या. आणि सुरेख झेल इथं पूर्ण केली आणि दुसरा हादरा दिलाय, दुसरा विकेट बाद होतोय. तन्ने 11 संघाचा. जितू 2 धावांवरती बाद होऊन पाळीमध्ये परततायत. यश यांनी सुरेख असा झेल पकडून तो विकेट घेण्यात मुलाचा वाटा टिपलेला आहे. तो अमित यांना तो विकेट मिळालेला आहे. दुसरा विकेट मिळालेला आहे अमित यांना या षटकामध्ये. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलेत उदय. ओम साई या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात विटा गावातून. आणि आता तन्ने 11 या संघाकडनं खेळताना दिसत आहेत VKSL सीझन 4 मध्ये. आम्ही त्यांनी आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा देत 2 गडी बाद करण्यात यश त्यांना मिळालेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना उदय. उद्यासाठी एक स्लिप इतर ठेवलेली आहे. सुरेख असा चांगला स्टायलिश फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. सुरेख असं षटक संपवलेले आम्ही त्यांनी आपल्या षटकामध्ये 7 धावा देत 2 गडी बाद करून हे षटक संपवलेलं आहे. डीजे
धन्यवाद डीजे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे तनय इलेव्हन या संघाची 2 गडी बाद 14 धावा. संघाचा तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत हरेंद्र खारकर. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील ओपनर बॅट्समॅन संदेश पाटील तनय इलेव्हन या संघाचे आयकॉन प्लेयर. सुरेखाचा फटका जातोय मिड विकेट क्षेत्रात 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 16 धावा. 2 गडी बाद 16 धावा तनय इलेव्हन या संघाची. पहिला चेंडू 2 धावांसाठी भिरकावून काढलेला तो संदेशाने. दुसरा चेंडू घेऊन जात आहेत हरेंद्र. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या होते 18 धावा. लागोपाठ 2 चेंडूंवरती 4 धावा जमा केल्या स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी संदेश यांनी. हरेंद्र लागोपाठ 2 चेंडूंवरती 4 धावा खाल्ल्यानंतर थोडंसं विचार विनिमय करत संदेश आणि विजेंद्र यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण 2 चेंडूंवरती संदेशांना 4 धावा जमवल्यात आणि आता थोडी लाईन अँड लेनमध्ये कदाचित बदलाव करतील, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतील हरेंद्र. पाहूया काय होत्या पुढच्या चेंडूवरती. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत हरेंद्र. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील संदेश पाटील यांना. शॉर्ट पिच डिलिव्हरी नक्कीच लाईन अँड लेंथमध्ये चेंज तर केलं पण रिझल्ट काय चेंज करू शकले नाही. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत चेंडूवरती. धावसंख्या होत आहेत 20 धावा. आणि आता या षटकामध्ये पहिल्यांदा राईट आर्म ओव्हर द विकेट येतील हरेंद्र. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना कशा प्रकारची गोलंदाजी होते त्यांच्याकडून. 3 चेंडू 20 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात हरेंद्र यांनी. नक्कीच जवळजवळ तो चेंडू स्टंपवरती जाता जाता वाचला. इनरीच लागून अंगाला लागून चेंडू पिचवरतीच राहतोय. ओव्हर द विकेट येऊन थोडंसं डॉट चेंडू फेकण्यात यश मिळालेलं आहे हरेंद्र यांना. धावसंख्या झाली आहे 20 धावा. 4 चेंडू 20 धावा तिसऱ्या षटकातील. अजूनही 2 शेवटचे चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एक कॅचचा प्रयत्न झाला होता. पंच डिक्लेअर झोनमध्ये जातोय 2 धावांसाठी. 22 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात हरेंद्र यांनी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. संदेश इन फॉर्म बॅट्समॅन ओपनिंगला आले होते आणि ओपनिंगला येऊन आत्तापर्यंत त्यांनी 11 धावा नाबाद करत आपल्या संघासाठी धावसंख्या उभारण्यात प्रयत्न करत आहेत. क्रॉस बॅटेड शॉट खेळला तो मिड विकेट रेंजमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर संदेश पॅव्हलियनमध्ये परतले असते. संदेशला देखील माहिती आहे आणि वाचले तिकडे संदेश. 1 धाव पूर्ण झालेली आहे. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 23 धावा 3 षटका अखेरीस. डीजे धन्यवाद डीजे. SGS कडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विजेंद्र कोळी.
एच जी एसचे चॉईस प्लेयर आहेत विजेंद्र कोळी. राईट ओव्हर द विकेट मारा करतील संदेश यांना. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू, स्लोवर डिलिव्हरी होती, यॉर्कर डिलिव्हरी खेळून काढला तो एके धावेसाठी. विजेंद्र कोळी यांना सुवर्ण संधी. जर लागोपाठ 3 विकेट जर घेतले म्हणजे हॅट्रिक घेतली तर त्यांच्या चाहत्याकडनं त्यांच्या पार्टनरकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दुसरा चेंडू विजेंद्र यांचा. राईट ओव्हर द विकेट, यॉर्कर डिलिव्हरी, अपील झालाय आणि अपील फेटाळत तो वाईट घोषित केल्या पंचांनी. वाईटच्या रूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 25 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही संधी लागू आहे विजेंद्र यांना. हॅट्रिक घेतल्यावरती 1000 रुपये त्यांच्या पार्टनरकडून मारण्याच्या प्रयत्नात पुढे येऊन लॉंग ऑफच्या दिशेमध्ये 1 धाव धावून पूर्ण. अमित यांच्याकडे तो चेंडू. अमित यांनी तो त्वरित फील्ड करून पुन्हा बॉलरकडे फेकला. एका धावावरती रोखलंय. धावसंख्या जाते 26 धावांवरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक. हॅट्रिक येण्याची संधी अजूनही लागू. पुन्हा एकदा जोरदार अपील. 1 धाव धावून पूर्ण. लेग बाईसच्या रूपात ती धाव मिळते त्याने 11 या संघाला. धावसंख्या जाते 27 धावांवरती. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अजूनही हॅट्रिक पारितोषिक घेण्याची संधी अजूनही विजेंद्र कोळी यांना आहे. जर हॅट्रिक घेतात या शेवटच्या 3 चेंडूंवरती तर त्यांच्या पार्टनरकडनं त्यांच्या चाहत्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया, चौथा चेंडू घेऊन जात आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट उदय यांना. पुढे मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काय जास्ती लांब जात नाही आहे. मिड विकेट क्षेत्रात चेंडू राहतोय. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या झाली 28 धावा. पुन्हा एकदा बक्षीस अजून लागू आहे. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये जरी 2 विकेट घेतले तरी 1000 रुपये लागू आहेत त्यांच्या पार्टनर त्यांच्या चाहत्याकडून. चेंडू मारलाय लॉंगॉनच्या दिशेमध्ये. 1 धाव धावून पूर्ण. थ्रो आलाय नॉन स्ट्राईक एंडवरती आणि संदेश रनआउटच्या रूपात बाद होतोय. चेंडू जातोय उंच हवेत. उंच जास्ती रुंदी कमी. अमित त्याच्या खाली आणि चेंडू त्याच्या हातात आणि फलंदाज बाद. याचबरोबर शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाला तो विजेंद्र यांना आणि 29 धावांवरती रोखले तनय 11 या संघाला. आणि 30 धावांचं आव्हान आता एस जे संघापुढे ठेवले ते तनय 11 या संघाने आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये. DJ
दिवसातील शेवटचा सामना SGS संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तने 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये तने 11 या संघाने 29 धावा जमा केल्या. 3 गडी बाद 29 धावा झाल्या होत्या आणि 30 धावांचं आव्हान ठेवले ते SGS संघापुढे. पाहूया काहीच वेळामध्ये काही क्षणामध्ये आपल्याला रनचेस पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे SGS संघाला. SGS संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे, ती म्हणजे संदेश पाटील आणि विजेंद्र कोळी यांच्या रूपात. SGS संघाचे चॉईस प्लेयर आहेत विजेंद्र कोळी. तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली आहे SGS संघाची सलामीची जोडी. 24 चेंडूमध्ये 30 धावा त्यांना कंपल्सरी चेस करायच्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे, ज्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू फिल्डिंगसाठी उभं ठेवू शकतो. तने 11 या संघाकडून पहिलं सलामीचं षटक घेऊन येत आहेत, पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत सौरभ. क्षमा असावी मुकेश उजव्या हाताचे गोलंदाज. मुकेश पहिल्या षटक घेऊन येत आहेत. तन्मय 11 आणि SGS या दोन्ही संघाने आपला पहिला सामना हरलेला होता आणि आता दुसरा सामना दोन्ही संघाचा सुरू आहे. पहिलाचा चेंडू मुकेशांचा वाईड घोषित केला पंचांनी. पहिलाच सुरेख असा फटका बाहेरच्या पोलला लागून तो आत येतोय, म्हणजे डिक्लेअर झोन मधून आत येतोय, म्हणजे 2 धावा मिळतील फलंदाजाला. धावसंख्या झाले 1 चेंडू 3 धावा. राईट टर्म ओव्हर द विकेट स्लिपच्या पद्धतीने गोलंदाजी करतात मुकेश. शॉर्ट प्लेट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय 2 धावांसाठी. धावसंख्या झाले 2 चेंडू 5 धावा. मुकेश जे आपल्याला साईबाबा संघाकडून खेळताना या अगोदर आपण पाहिलेलं आहे आणि आता तने 11 या संघाकडून त्यांची निवड झालेली आहे. पाहूया या निवड जी केलेली आहे त्याच्यावरती कसे ते खरे उतरतायत, कारण आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. पहिला सामना हारलेला आहे या दोन्ही संघांनी. बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून सिंगल. 1 धाव मिळेल विजेंद्र कोळी यांना. धावसंख्या होते 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या षटकातील.
मुकेश यांचा पुढील चेंडू संदेशाने प्रहार केलाय. क्रॉस बॅटेड शॉट डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 8 धावांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. महागडे ठरत आहे तिकडे गोलंदाज. 4 चेंडूमध्ये 8 धावा. फलंदाज आणि गोलंदाज दोघेही एकाच टीममधनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात साईबाबा संघाकडून. पाहूया कुठला साईबाबाचा खेळाडू वर्चस्व ठरतोय ते. आत्तापर्यंत तरी संदेशचं वर्चस्व थोडंसं जास्त दिसतंय, कारण फलंदाजी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मुकेश यांना धावा जास्ती देत आहेत. मुकेश आपल्या या 4 चेंडूमध्ये 8 धावा आत्तापर्यंत खर्च केल्या. तर स्ट्राईक एंडवरती आहेत हार्ड हिटिंग बॅट्समॅन संदेश. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू भिरकावलाय 2 धावांसाठी. धावसंख्या होते 10 धावा. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच 5 चेंडूवरती 10 धावा येत आहेत. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे उर्वरित 19 चेंडूंमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू मुकेश यांचा. पुन्हा एकदा स्वीप शॉट सुरेख पद्धतीने कनेक्ट झालाय तो आणि शेवटचा चेंडू देखील 2 धावांसाठी मारला. म्हणजे एकंदरीत 12 धावा लुटल्यात या पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. संघाचं दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत वैभव दळवी. 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी SGS या संघाला. आणि आता गोलंदाजी खूपच अचूक करावी लागेल, कारण बॉल टू बॉल आता इथं रन्स आलेले आहेत. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे SGS या संघाला. एका स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतील विजेंद्र यांना. खूपच खराब थ्रो. 1 धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या होते 13 धावा. सुरेखाचा फटका. कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते तिकडे लवली, परंतु कॅच काय त्यांच्या हातात आली नाही. लवलीच्या हातातनं कॅच पडली. धावसंख्या झाली आहे 14 धावा. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत वैभव यांनी. आणि आता स्ट्राईक एंडवरती आहेत विजेंद्र नाबाद 6 धावांची खेळी करत आहेत आणि त्यांचा साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश 7 धावांवरती. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या प्रयत्नात बॅटची इनर एज लागून जातोय स्क्वेअर लेग हंपाच्या दिशेमध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 15 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज उर्वरित 15 चेंडूंमध्ये. आणि क्लीन बोल्ड होऊन परत आहेत संदेश.
पहिला विकेट पडतोय तो एच एस संघाचा आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी जात आहेत आता तिसऱ्या क्रमांकावरती जितेश खारकर. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे एच जी एसच्या संघाला. धन्यवाद डीजे. मुंबईची बाय. धन्यवाद मुंबईची बाय. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत तनय 11चे नवीन गोलंदाज आणि चॉईस प्लेयर तुषार सूर्यराव. समोर आहेत एच जी एसचे चॉईस प्लेयर विजेंद्र. पहिलाच वाईड खराब चेंडू, खराब सुरुवात म्हणावी लागेल. एक धाव मिळते, धावसंख्येत वाढते. धावसंख्या झाली 18 धावा. आता समीकरण येऊन थांबले ते म्हणजे 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एच जी एस संघाला. एक चॉईस प्लेयर दुसऱ्या चॉईस प्लेअरला गोलंदाजी करतोय. फुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डॉट चेंडू येतोय तिकडे. वैभव दळवी सुरेख अशा क्षेत्ररक्षण तिथे केलंय. एक धाव रोखले. टाईट सिच्युएशनमध्ये हा डॉट खूपच महत्त्वाचा. 11 चेंडू 12 धावा. सुरेखाचा फटका जातोय मिड विकेट क्षेत्रात 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 20. 10 चेंडू 10 धावा. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि आज जो शेवटचा सामना होणार होता तो म्हणजे कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध साई स्ट्रायकर्स. हा सामना उद्या खेळण्यात येईल, म्हणजेच पहिला सामना तो खेळण्यात येईल बरोबर 3 वाजता दुपारी. कट केलाय तो गली रिजनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 21 धावा. अजूनही 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एच जी एस संघाला. या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलेला होता आणि आता खूपच महत्त्वपूर्ण या दोन्ही संघांसाठी हा सामना असेल, कारण जो संघ हा सामना हरेल त्याला पुढची वाटचाल खूप कठीण असेल.
बॅकफुटला जाऊन तो पूल केलाय. स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या होती ती 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. उर्वरित 8 चेंडूंमध्ये. बढ़िया बैटिंग कर रहे दोनों भी बल्लेबाज जितेश और विजेंद्र, और थोड़े से महंगे यहाँ पे साबित होते हुए तुषार. अब तक 4 गेंदें फेंकी है और 6 रन खर्च किए हैं अपने इस ओवर ने. 7 रनों की जरूरत अभी भी बचे हुए 8 गेंदों में जीतने के लिए एसजीएस टीम को. राइट मोर द विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए जितेश के लिए, और एक बढ़िया शॉट यहाँ पे आता हुआ. गेंद जाती हुई मिड विकेट रीजन में 2 रनों के लिए, और इस 2 रनों के साथ स्कोर ने छलांग ली है 25 रनों पर. और सिर्फ अभी जीतने के लिए चाहिए 5 रन, और गेंदें बची है 7. 5 गेंदों में अब तक तुषार ने 8 रन खर्च किए. थोड़े से महंगे साबित हुए. न्यूजीलैंड के डगआउट में थोड़ा सा टेंशन भरा माहौल, क्योंकि 7 गेंदें बची है और जीतने के लिए चाहिए सिर्फ 5 रन. बढ़िया शॉट. 2 रनों के लिए गया है ये शॉट, और अब सिर्फ 3 रन दूर एसजीएस टीम. ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के पतन के बाद 27 रन. बचे हुए आखिरी 6 गेंदों में 3 रनों की जरूरत. और आखिरी ओवर का जिम्मा लेके आए हैं खुद आइकॉन प्लेयर कप्तान संदेश. 6 गेंदे 3 रन, 3 गेंदे 3 रन और 6 गेंदे. देखते हैं क्या होता है. विजेंद्र स्ट्राइक एंड पर, और उनका साथ बखूबी निभा रहे हैं तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने आए हुए बल्लेबाज जितेश. क्लोजिंग फील्डर यहाँ पे सब खड़े किए, क्योंकि सिर्फ 3 रनों की जरूरत है बचे हुए 6 गेंदों में. राइट हम राउंड विकेट गेंदबाजी करेंगे विजेंद्र को. और बढ़िया शॉट यहाँ पे खेलता हुआ. स्कोर यहाँ पे टाई होते हुए अब सिर्फ 1 रन दूर इस जीत के. 5 गेंदों में सिर्फ 1 रन की जरूरत है. सर्व खिलाडू आणि प्रेक्षकांना हनुमान जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आणि याचबरोबर या फटक्याने एसजीएस संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि आपलं वर्चस्व दाखवलेलं या सामन्यामध्ये. आणि हा शेवटचा सामना होता आजच्या दिवसातील. आणि याचबरोबर भेटूया उद्या, म्हणजेच आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना होता तो उद्या खेळण्यात येईल बरोबर 3 वाजता.